चला वळूया सामन्याकडे. एक साईडला आपण पाहतोय नाते संघ, तर दुसऱ्या साईडला गावणवाडी संघ चिपळूण. नक्कीच चांगला सामना होईल याची अपेक्षा असेल. चला पॉवर प्लेचा षटक असेल. एक साईडला आपण पाहतोय सुशांत आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय प्रवीण. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रुपेश यांना. बाय पॉवर प्लेचा षटक असेल. चार षटकांचे सामने असतील, लक्षात ठेवायचं आहे. एक षटक पॉवर प्ले असेल. त्या षटकामध्ये तुम्हाला फक्त 2 खेळाडू बाहेर करावे लागतील सर्कलमधून. या गोष्टी सर्व लक्षात ठेवायच्या आहेत. षटक हे 5 चेंडूचं असणार आहे, म्हणजे 20-20ची स्पर्धा आहे, लक्षात ठेवायची आहे. चला गावणवाडी संघ विनंती असेल जरा लवकरच चालू करायचा आहे सामना. एक साईडला नाते, दुसऱ्या साईडला गावणवाडी. नाते संघ सज्ज आहे बॅटिंगसाठी, तर आपण पाहतोय गावणवाडी संघ गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. झेल होईल का? पहिल्या चेंडूवरती भेटतोय धक्का नाते संघाला. गडी झालाय बाद, गडी चाललाय तंबूकडे. देऊया एक संधी डीजेला. कमा डीजे. थोडीशी अपील केली जाते. वर्चस्व मात्र गोलंदाज सर आता पाहायला मिळतंय. राजापूरचा गोलंदाज आहे तो अगदी रुपेश नाथ गावणवाडी या संघाकडून गोलंदाजी करतोय तो. एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय तो रुपेश. खरोखरच चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. पहा खोलवर टप्प्याचा चेंडू देखील त्याने हाताळला गेलेला. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी गडी देखील बाद केला होता. खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती नंतर काहीशी गतीमध्ये परिवर्तन केला आणि निर्धाव चेंडू फेटाळला गेला होता. आता पाहूया पुढील चेंडू. लेफ्ट हँड बॅटर सज्ज आहेत नाते संघाकडून. पाहूया आता काय करेल आणि काय घडेल ते आपल्याला नक्कीच मैदानामध्ये आता पाहायला भेटणार आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा वारंवार खोलवर टप्प्याचे सर चेंडू इकडे फेकले जात आहेत ते गावणवाडी संघाकडून. सर आज जर समीकरण पाहिलं ना तर चौकारांची हॅट्रिक झाली नाही, अगदी षटकारांची हॅट्रिक झाली नाही, पण निर्धाव चेंडूची मात्र हॅट्रिक होते. तिन्ही चेंडू देखील निर्धाव चेंडूची हॅट्रिकची चान्स केला गेला. सुवर्ण संधी त्याच्या बाजूने जाते आणि एक विकेट देखील त्याने घेतला गेला. तो म्हणजे गोलंदाज आहे तो रुपेश. वर्चस्व करतोय, फुल टॉस मिळालाय. अगदी सीमारेषे क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. काय समीकरण होतंय, जातोय बिग 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 फलंदाजी आहे तो साईराजच्या बॅटमधून येतोय सीमारेषे पार खडखडी षटकार. थँक्यू डीजे सर. रुपेशने अगदी 3 चेंडू मात्र चांगले हाताळले होते. साईराजने मात्र चांगला समाचार घेतला. एक चेंडू फुलटॉस मिळाला, सीमारेषा पार करून ठेवला. अगदी कमबॅक केलं या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता करतोय, मानावं लागेल या गोलंदाजाला. अगदी एक शेवटचा चेंडू सर बाकी आहे. एक चेंडू समीकरण बदलून देतो. अगदी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती नाते या संघाची 6. हो नक्कीच चांगला षटक म्हणावं लागेल, कारण की 5 चेंडूचा षटक होता आणि 5 चेंडूमध्ये फक्त खर्च धावा केल्या त्या 6. आणि चांगला षटक म्हणजे या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेल्या पेवेकडून मला वाटतं अतुल याने 5, सुबोध याने 5 चेंडू 5 धावा दिल्या होत्या. कुठेतरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते ती आपल्याला नाते संघाकडून.
सॉरी गावनवाडी संघाकडून संघाकडून रुपेश यांची खरोखरच चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. कारण 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात फक्त 6 धावा आणि एक गडी देखील बाद केलेला आहे. परंतु त्याच पद्धतीने आपण पाहिला एका चेंडूवरती समाचार घेतला होता. नक्कीच साईराजने तो उत्तुंग षटकार पाहायला भेटला होता. खरोखरच चांगली फलंदाजी देखील साईराजकडून पाहायला भेटते, तेवढीच चांगली गोलंदाजी देखील. जसे सरांनी सांगितलं की एक संघ राजापूरमधून आहे, आयोजन मंडणगडमधून आहे आणि दुसरा संघ चिपळूणमधून आहे. म्हणजे कुठेतरी बॅटल चांगली पाहायला भेटणार आहे. राजापूर वर्सेस चिपळूण हा आपण बॅटल पाहू शकतो. नक्कीच चांगली बॅटल पाहायला भेटेल. चला पुढील षटक घेऊन आलेत शैलेश. पाहूया पहिल्या षटकामध्ये तर चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. आता दुसरा षटक घेऊन आले शैलेश. पाहूया आपल्या संघासाठी काय गोलंदाजी कशा पद्धतीने करतात ते. राईट हँड बॅटर सफळ झालेले आहेत. हो सुंदर सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू इकडे पाहायला भेटला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू इकडे फेटाळला गेलाय. आपण या आधीच्या षटकामध्ये पण पाहिलेले पहिले 3 चेंडू निर्धाव फेटाळले गेले होते. त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती एक धाव आली होती. परंतु चांगला इकडे चांगलं म्हणजे कुठेतरी आपण खेळायला जातो तर कुठेतरी आयोजन म्हणजे चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण गोलंदाजी करणार आणि कशा पद्धतीने आपण फलंदाजी करणार याचा आणि चांगला फटका इकडे पाहायला भेटतोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार षटकार. देऊया संधी डीजेला. बरेच चेंडू आपण पाहिले होते खोलवर पद्धतीचे होते, परंतु हे शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि त्याचा चांगला समाचार घेतलाय तो फलंदाजाने आणि सुंदर फटका पाहायला भेटला. आणि त्याच्या पुढील चेंडू पाहूया. आता पुढचा चेंडू देखील शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पाहूया एक धाव पूर्ण केलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण इकडे झालेलं आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. गचाळ रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटते आणि गाडी झालाय बाद. साईराज नावाचा धक्का इकडे पाहायला भेटतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. देऊया संधी डीजेला. कमान डीजे. प्रयत्न यशस्वी ठरलेला नाही आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय आता सुशांत आता स्ट्राईकला आलेला आहे. खरोखरच 2 फटके आपण पाहिलेला मागील चेंडूवर मागील षटकामध्ये एक उत्तुंग षटकार देखील आपण पाहिला होता. सुशांत यांच्या बॅटीतून आलेला आपण षटकार पाहिला होता. पुढचा चेंडू शैलेशांचा. पाहूया काय करतात संघासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हलक्या पद्धतीचा चेंडू इकडे हाताळला गेला होता. कॅच होईल का. कॅच बनी मॅच बनी. खरोखर कॅच बनलेली आहे आणि खरोखर सुंदर झेल इकडे पाहायला भेटतोय. गडी मोठा धक्का इकडे सुशांत नावाचा पाहायला भेटतोय आणि देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. इनिंग बेगरमध्ये नंतर टॉससाठी यायचं आहे. मी विनंती करतो आंबवली आणि बोरखत या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी मात्र यायचं आहे. पुढील होणारा सामना असेल तो आंबवली आणि बोरखत या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस का बॉसकडे यायचं आहे. इनिंग बेगमध्ये आपलं टॉस केलं जाईल. दोन षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 15. चांगला षटक म्हणावं लागेल हा देखील शैलेश यांचा. खरोखर
पहिल्या षटकामध्ये आपण आपल्याला 5 चेंडू 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली ती शैलेश यांच्याकडून. आता नवीन गोलंदाज आहेत रुपेश. पाहूया रुपेश आपल्या संघासाठी काय करतायत. वैयक्तिक तिसरं षटक घेऊन आलेत ते रुपेश आणि स्ट्राईकला आहेत ते अल्पेश. हो चांगला फटका कव्हरच्या दिशेने मारला फटका. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. गॅपच्या स्वरूपामध्ये गेलेला चेंडू. 2 धावा इकडे पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेनिशी संघाची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे ती 17 म्हटलं तर सर एक पनवती अंक आहे म्हटलं जातो क्रिकेटमध्ये. कारण 17वर कोणावर खतरा होऊ शकतो हे कोणी कोणाला सांगू शकत नाही आहे. पाहूया पुढचा चेंडू अल्पेशसाठी. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला आहे. चांगली गोलंदाजी इकडे होत आहे रुपेश यांच्याकडून. खरोखरच कुठेतरी चांगली गोलंदाजी करण्यासाठी एक खोलवर टप्प्याचे चेंडू इकडे हाताळले जात आहेत वारंवार आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या स्वरूपाचा चेंडू. झेल होईल का परंतु चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील पूर्ण झालेला आहे. पंच वळलेले आहेत. पंचाने दिलाय गणगणित फणफणीत चौकार. देऊया एक संधी डीजेला. कमा डीजे. चांगली फलंदाजी इकडे अल्पेश यांच्याकडून पाहायला भेटते आपल्याला. एक चौकार आता कव्हरच्या दिशेने पाहायला भेटला. चला पुढील चेंडू रुपेश यांचा. अल्पेश यांच्यासाठी सफल झालेले आहेत. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. एक धाव पूर्ण गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इकडे पूर्ण होताना आपल्याला पाहायला भेटते. एक शॉट इकडे पंचाने निर्णय दिलेला आहे. एक शॉट रन इकडे पाहायला भेटतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होणं सर गरजेचं असतं प्रत्येक खेळपट्टीवरती आणि प्रत्येक सामन्यामध्ये. इकडे आपल्याला अल्पेश यांची चांगली फलंदाजी पाहायला भेटते परंतु रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कुठेतरी कमी पडत आहेत दोघे जण. चला पुढील चेंडू रुपेश यांचा. मारा करतील ते अल्पेश. हो थोडा हलका गतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला रुपेश यांचा. निर्धाव चेंडू इकडे फेटाळला गेला रुपेश यांच्या गोलंदाजीतून. 3 षटकाचा इकडे खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. चला वळूया आपण इकडे सुमधुर संगीत ऐकूया डीजे मास्टर यांच्याकडून. पहिलं टॉससाठी यायचं आहे ते म्हणजे आंबवली संघ आणि बोरखत संघ या बोरखत या संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो. आंबवली आणि बोरखत या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केले जाईल. मी विनंती करतो दोन्ही संघाला आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चांगला सामना आपल्याला पाहायला भेटतोय. नाते विरुद्ध गावणवाडी संघ एक साईडला चिपळूण दुसऱ्या साईडला राजापूर. चांगली बॅटल आपल्याला पाहायला भेटते. अल्पेशच्या बॅटेतून सुंदर फलंदाजी इकडे पाहायला भेटते तसेच गोलंदाजी देखील आपल्याला चांगली पाहायला भेटते. इकडे नक्कीच अल्पेश ऑन स्ट्राईक. पाहूया काय होतंय काय घडतोय. 4 चेंडूमध्ये 7 धावा केल्या त्या अल्पेश यांनी. शेवटचा षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. गचाळ क्षेत्ररक्षण इकडे पाहायला भेटलं. चेंडू गेलाय सीमा रेषा पार चौकार. अगदी 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. 2 चेंडू देखील सीमारेषे पार केले. चौकार लगावले गेले. वैयक्तिक धावसंख्या त्याची 8 आहे. संघाची मात्र धावसंख्या होती ती 26. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. किपरच्या मागे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय पण एक धाव घेत आहेत. एका धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 27. सर जर पाहिलं ना तर रुपेशने मात्र अचूक गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या मात्र खर्ची केल्या होत्या 6. शैलेशने दुसरा षटक हाताळला होता. 9 धावसंख्या केली होती. त्याच्यानंतर रुपेशने मात्र थोडीशी कंजूसी केली. हे आपल्या संघासाठी 2 धावा कमी दिल्या गेल्या. 7 ही धावसंख्या खर्ची केली गेली गोलंदाजीतून. आता मात्र संदेश
पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर थोडंसं महागडा षटक मानावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती अगदी आपण 4ही धावसंख्या दिली गेलेत. कमबॅक जर करायचं असेल तर निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. तिघींनी देखील गोलंदाजाने चांगली भूमिका निभावली. त्याचप्रमाणे आपल्याला गोलंदाजी जर करायची असेल तर थोडीशी खोलवर टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. हो नक्कीच, परंतु स्ट्राईकला पण आपण पाहू शकता अल्पेश आहे. अल्पेशाने पण सुंदर फलंदाजी केलेली आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का, परंतु स्ट्राईकला आपण पाहतोय नवीन फलंदाज रोशन यांना. पाहूया रोशन. मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. या पिचवरती जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मला वाटतं 40 ते 45 धावांचं आव्हान मोठं असेल सर. नक्कीच तेवढी धावसंख्या ही करावी लागेल, कारण एका बाजूला राजापूर, दुसऱ्या बाजूला चिपळूण आणि त्यातील मध्ये दोन्ही संघांमधील वाट पाहतोय तो म्हणजे मंदरगड संघातून तालुक्यातून आलेला संघ, तो म्हणजे पेवेकोंड हा संघ. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. म्हटलं जातं मधला बाहुबलीमधला कटप्पा आणि गोलंदाजीमधला अचूक टप्पा, त्याचप्रमाणे अचूक गोलंदाजीतून टप्पा देखील टाकतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. मानावं लागेल या गोलंदाजाला, तो म्हणजे संदेशला. चांगला संदेशातून कमबॅक केलंय. एका बाजूला 4ही धावसंख्या दिली गेली, 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय. अगदी 2 चेंडू मात्र शेवटच्या षटकातील बाकी आहेत आणि धावसंख्या मात्र होती ती 28. कमबॅक केलं या गोलंदाजाने. पाहूया रनआउटच्या स्वरूपामध्ये कदाचित आत्महत्या करावी लागेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जाते. मोठा हादरा बसतोय तो. अगदी नाते या संघाला डीजे. फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. इनिंग वेगमध्ये दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाईल, ती म्हणजे आंबवळी आणि बोरखत. एक शिस्तबद्ध संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय, तो म्हणजे नाते संघ. अगदी श्री कारजाई देवी क्रिकेट संघ पेवेकोंड या संघाचं जो दुसरं पर्व त्याच्यामध्ये विजेता संघ झालेला संघ आहे, तो म्हणजे अगदी बोरखत. तोच अनुभव घेऊन आपण या तिसऱ्या पर्वामध्ये देखील दाखल होतोय आणि पहिलाच सामना या स्पर्धेतील त्यांचा असेल, तो अगदी आंबवली संघ यांच्याबरोबर. बोरखत संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, क्विक फास्ट आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो. रुपेश कर्णधार याला विनंती करतो, क्विक फास्ट आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग मध्ये आम्हाला टॉस कबॉक्सकडे टॉस करून घ्यायचं आहे, कारण सामन्याचं देखील प्रेक्षेपण आम्हाला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना पाहायला द्यायचं आहे. नवीन सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. मी विनंती करतो गावनवाडी थोडंसं क्विक फास्ट सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. चला बोरखत संघ आणि आंबोली संघ टॉससाठी यायचं आहे प्लीज. गावनवाडीचे सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. तब्बल गावनवाडी या संघाला बनवायचे आहेत 20 चेंडू आणि धावसंख्या बनवायची आहे कंपल्सरी 29 धावसंख्या बनवायची आहे. म्हणजे अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल, पण मापक असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे 28 धावसंख्या नाते या संघाने. आता मात्र गोलंदाजीतून अगदी कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, 29 धावसंख्या कंपल्सरी बनवावी लागेल ती गावनवाडी या संघाला. अगदी पहिला षटक पॉवर प्लेचा षटक आहे, 4 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण मात्र अचूक सजवलं जात आहे. पंच देखील अचूक पंचगिरी सकाळपासून करतायत. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, मी विनंती करतो नाते या संघाला. गावनवाडी या संघाला 20 चेंडू कंपल्सरी बनवायचे आहेत, 29 धावसंख्या. स्ट्राईक एंडला गेलेला फलंदाज रुपेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो शैलेश.
गोलंदाजी मार्कवर सज्ज सुशांत. पहिला चेंडू अगदी ऑफसाईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषेकडे चेंडू चाललाय पण एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेवरती अगदी धावसंख्या घेता शुभारंभ होतोय स्कोरबोर्डचं. तर 2 या धावसंख्येने जाऊया आपण टॉस का बॉसकडे. चला एक साईडला बोरकत संघ आपण पाहतोय, एक साईडला आंबवली संघ. चला टॉससाठी यायचं आहे. आपण पाहतोय सुंदर आयोजन नियोजन श्री करजाई देवी क्रिकेट संघ पेविकोंड आयोजित श्री करजाई देवी चषक आपण पाहतोय. खरोखरच या चमचमत्या ट्रॉफ्या देखील पाहतोय. चला आंबवली संघ बोरकत संघ यायचा आहे प्लीज. मान्यवरांच्या हस्ते इकडे टॉस केला जातोय. छापा आलेला आहे. काय डिसाईड करता सर? बॉलिंग पाहिजे. नक्कीच आपण या आयोजनाविषयी 2 शब्द सांगायचे आहेत, कारण आपण पाहतोय चांगले चमचमत्या ट्रॉफ्या पाहतोय आणि चांगला मैदान देखील उपलब्ध करून दिलेला आहे करजाई संघने पेवेकोंड या संघाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये. करजाई देवी चषक 2025 इथे संपन्न होत आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे आज इथे आयोजन केले आहे. नक्कीच पुढील वाटचालीची खूप खूप शुभेच्छा असतील. आंबवली संघ तुम्हाला आता त्यांनी मला वाटते फलंदाजी दिलेली आहे, तर कितीपर्यंत तुम्ही मजल मारणार? नक्कीच 50 धावांचं आवाहन नक्कीच असेल. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिले जाते दोन्ही संघांना. एक साईडला बोरखत संघ पाहतोय, दुसऱ्या साईडला आंबवली संघ. नक्कीच आंबवली संघाने सांगितलेलं आहे की 50 धावांचं मोठं आवाहन, म्हणजे अजूनपर्यंत तर 50 धावा झालेल्या नाही आहेत. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लॉक असेल, तुम्ही हायेस्ट कराल. आणि सर बोललेले की रेकॉर्ड तोडण्यासाठी असतात आणि नक्कीच रेकॉर्ड तोडाल याची अपेक्षा बाळगतो. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. वळूया वर टू कॉम्बॉक्स. नक्कीच या मैदानावरती 57 ही धावसंख्या हाईस्ट आहे. तो रेकॉर्ड कदाचित ब्रेक करण्याचा प्रयत्न करते. गोलंदाजी मार्कवर सज्ज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या चेंडूवरती अगदी चुकी झाली होती. एक झेल देखील धरणीला दान केली होती, त्याचा मात्र फायदा होतोय तो या सलामीवर जोडीला रुपेशला आणि शैलेशला. आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 7. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर मानावे लागेल या गोलंदाजाला सुशांतला. अगदी गावनवाडी या संघाचा गोलंदाज रुपेश गोलंदाजी करत असताना त्यांनी धावसंख्या मात्र खर्च केली आहे 6. अगदी सुशांत आता मात्र नाते या संघाकडून गोलंदाजी करत असताना धावसंख्या मात्र खर्ची केली आहे 7. म्हणजे दोन्ही देखील समांतर संघ पाहायला मिळत आहेत. 1 धाव एक्स्ट्रा दिली गेली आहे, पण ती जर अगदी भरपाई करायची असेल तर सेकंड ओव्हरला येणाऱ्या गोलंदाजाला मात्र अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. एका बाजूला रुपेश आणि दुसऱ्या बाजूला शैलेश. 28 धावांचा पाठलाग करत असताना कंपल्सरी धावसंख्या होती त्यांची ती 7. आता मात्र माफक अशी फलंदाजी नक्कीच करण्याचा धाडस करतील ती सलामीवीर जोडी रुपेश आणि शैलेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रवीण. सर जर पाहिलं ना क्रिकेट आता ग्रामीण क्रिकेट जर पाहिलं ना, आता त्याला देखील एक मोठं व्यासपीठ मिळालं. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक टुर्नामेंट पाहायला मिळतं. एका वडापावावरती आम्ही दिवसभर क्रिकेट खेळत असतो. कारण का तर माझ्या संघाचं माझ्या तालुक्याचं नाव या लौकिक झालं पाहिजे. त्याच्यामुळं कधी कधी वाटतं की ग्रामीण क्रिकेट खेळत असताना माझा मुलगा जर मैदानामध्ये गेला आहे कशासाठी जातोय, तर माझ्या गावाच्या नावासाठी, माझ्या तालुक्याच्या नावासाठी आणि एक ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी दिवसभर ते मेहनत करत असतात. तोच मात्र स्ट्राईकला येऊन ठेपलाय तो रुपेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही, पण एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. अगदी गावनवाडी संघाची सलामीवीर जोडी आणि एका धावेबरोबर वर्चस्व होतोय. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट, प्रवीण गोलंदाजीतून की फलंदाजीतून शैलेश. शैलेशची मात्र वैयक्तिक धावसंख्या होती ती 2. शैलेश स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. 1 धाव परिपूर्ण. सर जर मॅक्सवेलला जर आठवलं ना ऑस्ट्रेलियाच्या, तर रिव्हर्स शॉट खेळण्यामध्ये तो खूप माहीर आहे. त्याचप्रमाणे मात्र शैलेश कारनामा करतोय. पण 1 धाव घेतली गेली. एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला. धावसंख्या होते ती मात्र 9. नक्कीच सर मॅक्सवेल रिव्हर्स आता आपण पाहतोय ISPL असो किंवा इतर मोठ्या स्पर्धा असतील, आपण रिव्हर्स अटेम्प्ट जास्तीत जास्त केला जातो.
आणि रिव्हर्स अटेम्प्टचा फायदा असतो, बॉडी थोडी वळली जाते आणि त्याच्यामध्ये थोडी एनर्जी जास्त मिळते. फटका तर चांगला आहे, फटका चांगला सजवला आहे, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार. दिवस फटक्याचा जर म्हटलं तर सर आविष्कार कोणी केलेला तर इंग्लंडचा पीटरसन, केविन पीटरसनची आठवण येते. चला सुंदरची गोलंदाजी पाहायला भेटली. ते थोडंसं इकडे हो चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा इकडे पाहायला भेटल्या, परंतु काहीसं मिसटॉक पाहायला भेटलं होतं रुपेश यांच्या बॅटीतून. सुंदर गोलंदाजी, कुठेसं एक षटकार आल्यानंतर कुठेसं गोलंदाजी हलक्या स्वरूपाची केली जाते, आपल्याला पाहायला भेटतो. खोलवर टप्प्याचं इकडे प्रवीण गोलंदाजी करत आहे. स्कोर बोर्ड होते, धावसंख्या मात्र होते ती 17. कोणाला मात्र खतरा होते प्रवीणच्या गोलंदाजीतून की फलंदाजीतून. अगदी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात होतोय, नाही थोडीशी चुकी होते, झेल घेण्याचा प्रयत्न अपयश येतोय, अगदी सीमारेषेकडे चेंडू जातोय. सर मात्र पंच आमच्याकडे होत आहेत आणि या चौकाराबरोबर संघाची वाढती धावसंख्या मात्र होते ती 21-21. नो लॉस. अगदी गावनवाडी डीजे जर समीकरण जर सर पाहिलं ना तर अगदी पहिला षटक हाताळताना मात्र सुशांतने 7 धावा या खर्ची केल्या गेल्या. प्रवीण मात्र महागडा षटक मानावा लागेल, 5 चेंडूमध्ये तब्बल 14 धावसंख्या खर्ची गेली. तिला षटक हाताळण्यासाठी थोडासा सफळ झाला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण तैनात नसताना सीमारेषेकडे चेंडू जातोय, अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावेवरती समाधान मानतात. संघाची वाढती धावसंख्या मात्र होते ती 23-23. गोलंदाजीवरती मात्र तिसरा षटक हाताळण्यासाठी देखील सज्ज झालाय तो सुशांत. मात्र स्कोअरबोर्ड मात्र एकेतर्फी रुपेश आणि शैलेश सलामीवीर जोडी पुढे सरसावते. 23 ही धावसंख्या होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण अपयशी ठरला जातोय. वर्चस्व करतोय गोलंदाजीतून तो सुशांत. सुशांत म्हटल्याच्या नंतर नावामध्ये शांत असतो, पण तो मात्र त्या घातक गोलंदाजी पाहायला मिळते. समोरच्या फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजाने सुशांतने, ते म्हणजेच अगदी शैलेशला. शैलेशची वैयक्तिक धावसंख्या होते ती 4. सर याचप्रमाणे मात्र निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. तर आवश्यकता खूप कमी धावांची आवश्यकता ना, केलाय जमनगडाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतलाय हवाई सफर. येतोय बिग 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 षटकार शैलेशच्या बॅटमधून डीजे